नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 3 आहे, ज्यामध्ये आपण राजश्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर भरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओज मार्फत आपण कव्हर करत आहोत, जे की परिपूर्ण तुमच्या IBPSच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत आणि जो IBPSचा पॅटर्न आहे त्याला आपण परिपूर्ण फॉलो करून हे संपूर्ण काही आपण प्रश्नांचा आपण सराव करत आहोत। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ज्या ठिकाणी GMCची आपण स्पेशली प्लेलिस्ट उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यात तुम्हाला ह्या GMCचे त्यासोबतच जे मागील धुळे आणि नागपूरचे व्हिडिओज आहेत ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणारे आहेत, कारण का त्यांची देखील परीक्षा IBPS याच कंपनीने घेतलेली आहे, त्यामुळे ते देखील तुम्हाला प्रश्न परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे। चला मित्रांनो, पाहू आपल्याच्या या भाग 3 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर आपला यामधला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, कल्पकम कुंडकुलम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर हा जो कल्पकम कुंडकुलम विद्युत जे की अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की तामिळनाडू। तर हे जे अणुविद्युत प्रकल्प आहे तो तामिळनाडू या राज्यामध्ये आहे आणि तामिळनाडूमधील जे तिरुनावेल्ली हे जे डिस्ट्रिक्ट आहे तिरुनलवेल्ली, तर यामध्ये जो आहे थोडक्यामध्ये हा जो आहे अणुविद्युत प्रकल्प आहे। तर तुम्हाला जेवढे काही भारतामधील अणुविद्युत किंवा जे सौर ऊर्जा अणुऊर्जा असणारे प्रकल्प आहेत ते तुम्ही एक वेळेस नक्की पाहून घ्या, कारण का IBPSनं याने जे आहे जे की जी आपली धुळेची परीक्षा होती त्याच्यामध्ये जे आहे जे की खूप सारे प्रश्न विचारलेली होती, त्यामुळे तुम्ही हे प्रश्न IMP म्हणून ग्राह्य धरू शकता। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 असा आहे, दांडेली घटप्रभा बांदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहेत? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की कर्नाटक या राज्यामध्ये दांडेली घटप्रभा आणि बांदीपूर हे जे आहे थोडक्यात अभयारण्य आहेत। त्यानंतरचा प्रश्न पुढील जो की 3 असा आहे, संगमरवर हा रूपांतरित खडक डॅश या खडकापासून तयार होतो? तर कोणत्या खडकापासून तयार होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की चुनखडी या खडकापासून जो आहे हा तयार होतो। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 4 असा आहे, बैरोली तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की बिहार या राज्यामध्ये बैरोली तेल शुद्धीकरण कारखाना आहे। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 5 असा आहे, पुढे दिलेल्या ठिकाणापैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे इंजिन कारखाना आहे? तर यापैकी तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की वाराणसी। तर वाराणसी या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये लोकोमोटिव्ह वर्क जे की आहे, तर ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल, रेल्वे इंजिन कारखाना। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 6 असा आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हटलेलं आहे या ठिकाणी, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, जे की दिल्ली हा जो आहे केंद्रशासित प्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीने जे की सर्वात मोठा आहे। ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 7 असा आहे, NARI चा जे की अर्थपूर्ण काय आहे किंवा फुल फॉर्म काय आहे म्हटलेला आहे या ठिकाणी NARI चा, तर थोडक्यामध्ये याचं काय उत्तर होणार असेल? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर या ठिकाणी अ, जे की राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था असं जे आहे NARI चं अर्थपूर्ण होणारा असेल, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 8 असा आहे, नीती आयोग राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्रीय हिंदी समिती राष्ट्रीय एकता परिषद यांचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की पंतप्रधान हे जे आहे नीती आयोग राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्रीय हिंदी समिती राष्ट्रीय एकता परिषद याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। जर मित्रांनो तुम्ही अजूनही कोल्हापूर GMC भरती 2024
24साठी मित्रांनो आपले टेस्ट सिरीज मित्रांनो तुम्ही ई बुक घेतला नसाल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही मिळवून घ्या, ज्यामध्ये मित्रांनो आपण परिपूर्ण IPS पॅटर्न आधारित संभाव्य प्रश्नपत्रिका व ई बुक मित्रांनो त्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे। जर तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं मित्रांनो बुक्स घेण्याची गरज नाही मित्रांनो, किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची गरज नाही। या ठिकाणी मित्रांनो परिपूर्ण IPSचा सिलेबस मित्रांनो तुम्हाला कव्हर करून देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये मित्रांनो मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे सर्व विषय तुम्हाला एकाच ठिकाणी अभ्यास करायला मिळणारे असतील। यामध्ये वैशिष्ट्य जर पाहिलं, ज्यामध्ये गट ड ची संपूर्ण अभ्यासक्रम यामध्ये इन्क्लूड केलेला आहे। जेवढे काही तुमचे संवर्ग आहेत त्या संवर्गाचा सर्व अभ्यासक्रम आपण यामध्ये इन्क्लूड केलेला आहे। त्यासोबतच IPSचे आतापर्यंतचे जेवढे काही एक्झाम झालेले आहेत त्यामधले सर्व काही प्रश्नांचा आपण जे की रिपीट होऊ शकतात त्यांचा आपण यामध्ये समाविष्ट केलेला आहे। त्यासोबतच 100 प्रश्न आणि 200 गुणांची परिपूर्ण तयारी मित्रांनो 100% तुमची या ठिकाणी होणारी असेल आणि कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी या ठिकाणी होऊन जाईल। त्यामुळे वेळ न वाया घालता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो तुमची एक सीट रिझर्व करून घ्या, जी की तुम्हाला स्टडी मटेरियल 100% त्या ठिकाणी मिळणार असेल। आणि मित्रांनो 100% अभ्यासाची तयारी एकाच ठिकाणी होऊन जाईल, ज्यामुळे तुमचं पद देखील तुम्ही गाठवू शकता मित्रांनो जर तुम्ही याचा प्रॉपरली अभ्यास केला तर। त्यासोबत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आपल्या YouTube चॅनलवर मिळतीलच, पण मित्रांनो आपलं स्टडी मटेरियल आणि नोट्सचा जर तुम्ही अभ्यास केला तर 100% मित्रांनो ही तुम्ही GMC कोल्हापूरची एक्झाम मित्रांनो तुम्ही 100% क्रॅक करू शकता। ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे त्यांना ही परीक्षा पास करायची आहे त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे मित्रांनो, आणि लगेचच्या लगेच सर्व काही मिळवून घ्या। अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये तुम्हाला ते उपलब्ध होत आहे, जे की मार्केटमध्ये कुठेच हे अवेलेबल तुम्हाला होणार नाही। कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही GMCच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले IPS पॅटर्न आधारित A to Z स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही मिळवून घ्या। जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही बुक्स घेण्याची गरज नाही, किंवा तुम्हाला कोणतेही कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नसेल। त्यामुळे ज्यांना ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या। त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न क्रमांक 9, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की अकोला या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठ आहे, कृषी विद्यापीठ। त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा असा आहे, खालीलपैकी कोणते महाराष्ट्राचे लोकसंगीत आहे? तर महाराष्ट्राचे लोकसंगीत म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की पोवाडा हे जे आहे महाराष्ट्राचे लोकसंगीत होणारे असेल। त्यानंतरचा प्रश्न 11वा, महाराष्ट्र शासनाने डॅश रोगाच्या रुग्णासाठी आरोग्यवर्धिनी कार्यक्रम सुरू केला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की क्षयरोग। क्षयरोगाच्या रोगींसाठी जे आहे महाराष्ट्र सरकारने आरोग्यवर्धिनी हा जो आहे कार्यक्रम सुरू केलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, सन 1854चा उडचा खलिता कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, जे की क, शिक्षणा संबंधित आहे। त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील जो आहे प्रश्न 13वा, घड्याळाच्या गुंडाळलेल्या स्प्रिंगमध्ये कोणती ऊर्जा असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की स्थितीज ऊर्जा असते। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 14वा असा आहे, विद्युत प्रवाहाच्या एककास काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की कुलम असू जे आहे विद्युत प्रवाहाच्या एककास म्हटले जाते। त्यानंतरचा प्रश्न 15वा, सरडा, साप, मगर, कासव यांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या वर्गात होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की सरीप वर्ग यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये सरडा, साप, मगर, कासव यांचा जो आहे याच्यामध्ये समावेश होतो। ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 16वा आपला, एक बीजपत्री नसलेला वनस्पती सांगा? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वाटणा हा जो आहे एक बीजपत्री नसलेला वनस्पती आहे। ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 17वा, डॅशमुळे दुधाचा रंग हा पांढरा असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की केसिन हा जो आहे यामुळे जे आहे दुधाचा रंग हा पांढरा असतो। ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 18वा, आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार कोठे स्थापन झाले होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की सिंगापूर या ठिकाणी जे आहे आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार स्थापन झालेलं होतं। ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 18 क्वेश्चन होते, जे की आपण GMC कोल्हापूरसाठी पाहिलेले आहेत। तर या प्रकारचे लेक्चर्स रेग्युलरली आता आपण अतिसंभव प्रश्नांची सिरीज इथून कंटिन्यू
चॅनलवर आपल्या अवेलेबल करणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना A to Z परिपूर्ण IPS पॅटर्न आधारित अभ्यासक्रम हवा असेल त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. लिंक त्यांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काय अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.